नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो। या ठिकाणी बघा, हिंगोली जिल्ह्यात या ठिकाणी 80 पदांची भरती सुटलेली आहे महावितरण या कंपनीकडून। तर आपण पूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत। कोण याला अप्लाय करू शकतं, याची क्रायटेरिया काय असेल, अटी शर्ती काय असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही। या ठिकाणी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण मराठीमध्ये तुमच्यासाठी घेऊन येत आहेत। तर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। या ठिकाणी बघा, चला तर स्टार्ट करूया आजचा आपला व्हिडिओ। अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय विद्युत भवन हिंगोली इथं बघा 24 आणि 25 करता प्रशिक्षणार्थी शिकाऊ उमेदवारांच्या NCVT अंतर्गत वीज तंत्री आणि तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायासाठी ITI उत्तीर्ण उमेदवारांकडून 1 वर्ष कालावधी करता शिकाऊ उमेदवार वीज प्रशिक्षणार्थी वीज तंत्रीच्या 40 आणि तारतंत्रीच्या 40 अशा एकूण मिळून 80 पदांची या ठिकाणी ऑनलाईन भरती होत आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, तारतंत्री आणि वीज तंत्री पण कोणत्यासाठी, तर ITI मधून जे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत त्यांच्यासाठी। तर प्रत्येकी 40 पदे या ठिकाणी डिवाइड केलेली आहेत। यामध्ये बघा, इच्छुक उमेदवार जे आहेत त्यांनी 1/4/2025 ते 9/4/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन मध्ये सबमिट करायचंय। कोणत्या वेबसाईटवर? www.apprenticeshipindia.org वर। या ठिकाणी बघा, संकेतस्थळावर जायचंय तुम्हाला। हे आस्थापना कोड दिलेला आहे, याच्यानुसारच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकतात। तर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी त्या वेळेमध्येच तुम्हाला हे करायचंय। जर लेट झालं तर त्याचा अर्जाचा विचार केला जाणार नाही। उमेदवाराची निवड ही ITI गुणाच्या टक्केवारीवर मेरिटनुसार खालील अटी आणि शर्तीच्या अधीन राहून करण्यात येईल। तर पूर्ण अटी आणि शर्ती आपण बघणार आहोत। लक्षात द्या, तुमची जी निवड आहे ती टक्केवारीवर होणार आहे, मेरिट लिस्टनुसार। कोणत्याही प्रकारची एक्झाम होणार नाहीये, ही गोष्ट लक्षात घ्या। तुम्हाला फायनल इयरला जे मार्क असतील तुम्हाला त्या बेसवर तुमची या ठिकाणी पर्सेंटेज वरती मेरिट लिस्ट लागणार आहे। तर या ठिकाणी बघा, ही वेबसाईट आहे या ठिकाणी अप्रेंटिसशिपची, या ठिकाणी 1 वर्षाच्या कालावधीसाठीची। तर ह्याच्यावरती तुम्हाला लॉग इन आणि रजिस्ट्रेशन नवीन करायचं आहे, लक्षात ठेवा। त्यामध्ये येऊन तुम्हाला हा आस्थापना कोड टाकायचा आहे, म्हणजे तुम्हाला त्या पदांसाठी अप्लाय करता येईल, तारतंत्री आणि वीज तंत्रीसाठी। चला तर आपण अटी आणि शर्ती बघूया या ठिकाणी व्यवस्थित। शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, अर्धवट सोडला तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात येणार नाही। महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या माध्यमिक शालांत परीक्षा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणं, राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद म्हणजे NCVT नवी दिल्ली मान्यता प्राप्त असली पाहिजे। शिक्षण जी संस्था आहे त्याच्यातून घेतलेलं, त्याच्यामध्ये वीज तंत्री आणि तारतंत्री या स्वतंत्र व्यवसायात उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। घ्या, याच्यामध्ये वीज तंत्री आणि तारतंत्री हे सेपरेट असलं पाहिजे ITI मधून, तरच तुम्ही यासाठी पात्र आहात। सेकंड बघा, ऑनलाईन अर्ज सादर करताना SSC गुणपत्रिका प्रमाणपत्र, ITI गुणपत्रिका 4 सेमिस्टरच्या, ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र लागतंय, जात प्रमाणपत्र, रहिवाशी, आधार कार्ड, उमेदवारांची सही, फोटो, जन्मतारीख, जात प्रवर्ग, ही सगळी माहिती जी आहे ती तुम्हाला ऑनलाईन मध्ये व्यवस्थितरित्या आणि व्यवस्थित भरायची आहे। जर तुम्ही कागदपत्र कोणतेही अपलोड करताना जर अस्पष्ट केले किंवा या ठिकाणी दिसत नसेल तर ते अर्ज बाद करतील, याबाबतची जानकारी तुम्ही ठेवून घ्या। त्यानंतर बघा, ऑनलाईन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी सर्व संबंधित कागदपत्राची या ठिकाणी सुस्पष्ट छायांकित प्रति दिनांक 9/4 आतमध्ये तुम्हाला ऑनलाईन मध्ये सादर करायची आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा संदर्भात दिलेला आहे 18 ते 27 वर्ष लागेल। जर मागासवर्गीय असाल तुम्ही तर 5 वर्षाची शिथिलता तुम्हाला देण्यात येणार आहे। आणि यामध्ये बघा, सर्वात महत्वाचं, सदर भरती ही फक्त हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या उमेदवारासाठी असून इतर जिल्ह्यातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी। ठीक आहे, काय हरकत नाही मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला नाराज होण्याची गोष्ट नाहीये। हिंगोली जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत फक्त तेच या ठिकाणी याला अप्लाय करू शकतात। बाकीच्या जिल्ह्यातील सुद्धा या ठिकाणी सेपरेट भरती महावितरणाची निघणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही। तर त्यासाठी तुम्ही तयार राहा। या ठिकाणी बघा, उमेदवारांनी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करणं आणि ऑनलाईन अर्ज करणं बंधनकारक आहे। इतर मार्गाने सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जात नाही। यामध्ये बघा, तुम्हाला नियमितपणे विद्यावेतन दिलं जाणार आहे। याच्यामध्ये उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरताना सद्यस्थितीत चालू असलेला ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक अचूक नमूद करावा। या ठिकाणी बघा, जो चालू ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक आहे तोच द्या, कारण सर्व मेसेजेस ID क्रमांक तुम्हाला त्याच्यावरतीच येणार आहेत, दुसऱ्या कोणत्याही या ठिकाणी वेबसाईटवर भेटणार नाहीत। त्यानंतर बघा, मूळ कागदपत्रे तपासणीच्या वेळी ऑनलाईन प्रणालीत अपलोड केलेल्या कागदपत्रात जर काही तफावत किंवा चुकीची माहिती आढळली तर उमेदवाराची निवड ही कोणत्या टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यायची। त्याच्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांनी चुकीची माहिती भरू नका। या ठिकाणी 10वा नंबर बघा, भरती प्रक्रियेत आवश्यकता भासल्यास कोणतेही बदल करण्याचे संपूर्ण जाहिरात रद्द करण्याचा अधिकार त्यांच्याकडे राहणार आहे। अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ हिंगोली, या ठिकाणी बघा 80 पदे आहेत। या ठिकाणी ITI ज्यांचा कंप्लीट झालेला आहे, वीज तंत्री किंवा तारतंत्री या पदामधून प्रत्येकी 40 आहेत। हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी जर याला बघत असतील तर या ठिकाणी शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी भरू द्या। त्या ठिकाणी तुम्ही जर पालक असाल तर
या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगली संधी चालून आलेली 1 वर्षाच्या अनुभवाची. या ठिकाणी जर झालं तर ते कंटिन्यूही होऊ शकतात. आणि हिंगोली जिल्ह्यातील अपडेटसाठी एक्झामच्या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.